वरती आपण पाहतो द मॅन इन फॉर्म सुरेश मोहिते बॉलिंग मार्क वरती आलेत गोलंदाज ओमकार. पहिला चेंडू ठोकलाय ठोकलाय जातोय कुठे लॉंग ऑनच्या दिशेने येतोय षटकार. आपण पाहतोय हलकासा ओव्हर पिच चेंडू लेफ्टी वर्सेस लेफ्टी चांगलं बॅटल. प्रतीक ठाकूरने मात्र ठोकलाय षटकार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून एक दिमागदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक मोठा फटका कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. मित्रांनो भारतामध्ये जर का सांगायचं म्हणलं तर इंडिगोची एअरलाईन सध्या बंद आहे, स्थगित केली गेली आहे, परंतु प्रतीक ठाकूर नावाची एअरलाईन मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ठोकतोय दुसरा षटकार. तर सध्याच्या घडीला संपूर्ण भारतातील प्रवासांची डोकेदुखी काय असेल तर इंडिगोच्या फ्लाईट स्थगित केल्या गेल्यात. याच्या मागचं कारण असं सांगितलं गेलंय की सतत हवेमध्ये चेंडू चर्चा जरूर करूयात. ओ हो 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 कॅच सुटलाय कॅच सुटलाय कॅच सुटलाय. कुणाचा सुटलाय? प्रतीक ठाकूर यांचा सुटलाय. मित्रच असंच म्हणेन की मेगा फायनलचं तिकीट सुटलंय की काय. चर्चा चाललेली इंडिगोच्या फ्लाईटची. सध्याच्या घडीला आपण पाहतो की तब्बल 3000हून अधिक फ्लाईट इंडिगोच्या रद्द केल्या गेल्यात मागच्या 3 दिवसांमध्ये. आणि याच्या मागचं कारण जर का सांगायचं म्हणलं तर अशी कारणं समोर येत आहेत. असं कारण समोर येतं की सातत्याने कामगारांवरती पडलेला दबाव आणि त्या दबावामुळे कामगारांवरती कामाचं प्रेशर या सर्व कारणांमुळे मात्र ही कुठेतरी एक टेक्निकल एरर निर्माण झालाय, ज्याच्यामुळे मागील 3 दिवसांपासून तब्बल 3000हून अधिक यावेळेस मात्र लाऊड अपील लाऊड अपील लाऊड अपील. डीजीसीएचा नवीन रूल आलाय. डीजीसीएचा यस चला 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 चर्चा नकोय प्लीज. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. येस प्रवीण सर, ज्याची आपण चर्चा करत होतो की भारतीय विमान व्यवस्था DGIO आय थिंक राईट DGCO माफ करा DGCO यांच्या माध्यमातून काही निर्बंध ठेवली होती, काही नियमावली ठेवली गेली होती. सप्ताहामध्ये 48 तास तुम्हाला विश्रांती हवी आहे. 8 तासाची तुमची ड्युटी असेल आणि या नियमांचा भंग करत कामगारांवरती अधिक प्रेशर होता आणि याच प्रेशरमुळे की काय आपण पाहतो की कुठेतरी कारवाई करण्यात आली की काय. परंतु याच्यावरती लगेचच निर्वाळा मिळेल आणि पुन्हा एकदा इंडिगो सुरळीत होईल याच्यात मात्र शंका नाहीये. हवेमध्ये चेंडू कॅच कंप्लीट. संधी दिली होती, पुन्हा एकदा संधी मिळाली, परंतु यावेळेस संधी दिली जाणार नाहीये. प्रतीक ठाकूर बॅक टू द डगआउट. पतन होतंय. कॅच कंप्लीट केला गेला. एक संधी दिली होती प्रतीकला, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि इथे मात्र कॅच कंप्लीट करत असताना मात्र टिमू चोपडे यांनी मात्र कॅच कंप्लीट केलाय. त्यांचे पिताश्री अर्थात एका काळाचे माजी वेगवान गोलंदाज पांडुरंग चोपडे आज मैदानावरती उपस्थित आहेत. आपल्या दोन्ही पुत्रांना काहीशा कानमंत्रणा देत आहेत. सुधागडचं मैदान ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दणानून सोडलं, मोठमोठ्या फलंदाजांच्या यष्ट्या उखडल्या आणि अक्षरशः आपण पाहतो की मोठमोठ्या फलंदाजांच्या स्वप्नातला नाईटमेअर जो बनला तो पांडुरंग आज या स्पर्धेचा आनंद घेतोय. जाऊयात मैदानाच्या दिशेने. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावलेली. 14च्या घरामध्ये चेंडू झालेल्या या षटकातील 5. लास्ट बॉल. टिमू अगदी स्टेजच्या समोर क्षेत्ररक्षण करतोय लॉंग ऑनच्या दिशेने. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. शेवटचा चेंडू समोर असणारे बाहुबली अर्थात अजिंक्य खटकाळे, ज्याची बॅट फक्त आणि फक्त चौकार आणि षटकाराचा पाडा बोलते. तर बघूयात काय घडतंय. ओव्हरपिच चेंडू ओव्हरपिच चेंडू लांब लांब भरपूर लांब. इथे मात्र येतोय 6 धावांसाठी बेरहम षटकार.
निश्चित स्वरूपाने आज ही स्पर्धा ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ इथे आयोजित केली गेली, अर्थातच स्वर्गीय संभाजी घोरपडे स्मृती चषक. एक असा मित्र ज्यांनी मात्र मैत्री काय असते आणि मैत्री कशी जोपासावी याचं एक मूर्तिमंत उदाहरण सेट केलं. प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये सदैव जो धावत आला, पळत आला, स्वतःची डोकेदुखी बाजूला ठेवली, स्वतःची दुःख बाजूला ठेवली, परंतु मित्राच्या दुःखामध्ये तो आवर्जून पुढे राहिला. जगावं कसं हा संदेश ज्यांनी प्रत्येक मित्राला दिला आणि असंख्य सारे युवकांना ज्यांनी मात्र एक पालकत्व म्हणून दिशा दर्शकाची भूमिका दर्शवली. असं म्हणतात ना मित्रांनो, आयुष्यामध्ये एक मित्र असा कमवा ज्याच्या खांद्यांवरती तुम्ही डोकं ठेवून आपलं दुःख सांगू शकता. नाहीतर सध्याच्या घडीला आपण असे पाहतोय की तुम्ही फक्त तुमचे उणे धुणे एका मित्राला सांगा, त्यांनी त्याचा बाजार करावा. परंतु संभाजी घोरपडे नो डाऊट मित्रांनो, असं व्यक्तिमत्व पुन्हा एकदा होणे नाहीये. असे भरपूर सारे या व्यासपीठावरती चेहरे आहेत ज्यांच्या सुख दुःखामध्ये संभाजी घोरपडे यांनी एक मुख्य दिशादर्शकाची भूमिका दर्शवली. अगदी सचिन ठोंबरे यांच्याबद्दल देखील असा एक प्रसंग मला अगदी डोळ्याच्या समोर जाणवतो की आपल्या बॅड पॅचच्या काळामध्ये जेव्हा सचिन ठोंबरे असंख्य साऱ्या संकटांना सामोरे जात होता, कामाचं प्रेशर होतं, पर्सनल लाईफचं प्रेशर होतं, त्याच्या पलीकडे जाऊन मैदानाचं प्रेशर होतं आणि अशा त्रिकोणी संकटामध्ये जेव्हा सचिन सापडला होता त्यावेळेला मात्र त्याच्या पाठीशी सर्वाधिक पहिला एक आवाज बनू पाहिला, ज्याचं नाव आहे स्वर्गीय संभाजी राजे घोरपडे. आणि आज म्हणूनच की काय आपण पाहतो की या मित्राचं देणं मी काहीतरी लागतो, तो माझ्या बरोबर नाहीयेत, परंतु त्याच्या आठवणींना पुन्हा एकदा मी उजाळी देऊ शकतो का, त्या नावाला येणाऱ्या भविष्यामध्ये एक इतिहास बनवून देऊ शकतो का, आणि या नावाची संपूर्ण वर्षभरामध्ये संपूर्ण भविष्यामध्ये एक वेगळी ऊर्जा राहिलीच पाहिजे. यासाठीच की काय आपण पाहतोय श्री गणेश मित्र मंडळ, दगडी चाळ मित्र मंडळ, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चषक मित्र मंडळ आणि त्याचबरोबर आपण पाहतो की भरतदादा नारायणवर मित्र समूहाच्या माध्यमातून या देखण्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केले गेले. मी आयोजकांना एकच विनंती करतो, आज तुम्ही पाया टाकलाय, परंतु हा पाया एवढा मजबूत करा की येणाऱ्या प्रत्येक वर्षी दरवर्षी प्रत्येक क्रीडा रसिकाच्या मनामध्ये फक्त एकच प्रश्न पडला पाहिजे की संभाजी राजेंची स्पर्धा आहे की नाही. यस, असंच एक मैत्रीचा नातं जोपासणारा एक चेहरा आपल्या व्यासपीठावरती आहे, ज्याचं नाव आहे राहुलजी चव्हाण. आपला मित्र अर्थात संदीप पाटील याच्या स्मृतीप्रित्यर्थ गेले 17हून अधिक पर्व आपण या मैदानावरती एन्जॉय केले आणि नो डाऊट एक वेगळी मिसाल त्या स्पर्धेने देखील ठेवली आहे. नाव बॅक टू द क्रिकेट जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. स्कोर मात्र आपण पाहतो स्कोर कार्डवरती 27 धावा अंकित केल्या गेल्यात. चर्चा मैत्रीची चालू आहे आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये चालत राहील, कारण की जिथे कोणी हात आणि साथ सोडून देते ना, तिथं बोट पकडून रस्ता दाखवणारा चेहरा जर कोण असेल तर तो म्हणजे मित्र. 27 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. सोफियान मात्र गोलंदाजीच्या मार्क वरती आलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट, एलआयजी एंड कडून ते मारा करतायत. मोठा फटका, मोठा फटका, अजिंक्य खटकाळे बाहुबली मात्र डरकाळी फोडतोय आणि हा येतोय अप्रतिम षटकार. शब्द नाहीयेत. हा फलंदाज जेव्हा मैदानावरती येतो ना त्यावेळेला मात्र डोक्यामध्ये एकच कॅल्क्युलेशन असतं, आमचे स्कोरर बघा सिंगल डबल विसरूनच जातात. जेव्हा अजिंक्य बॅटिंगला येतात तेव्हा 4-6 4-6 4-6 हेच त्यांच्या आकडे बोलतात. आणि आता मात्र आपण पाहतो की दुसरा मोठा षटकार त्यांच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे सुरेश, दुसरीकडे अजिंक्य, दोन मोठे मजबूत फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठा संघ आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक, दीपकजी चव्हाण यांचा संघ. नो डाऊट काही शंका नाहीये त्याच्यामध्ये, परंतु क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. इथे कोणीही जिंकू शकतो, कोणीही परास्त होऊ शकतो. काय घडेल काय बिघडेल जोपर्यंत शेवटची धाव येत नाही ना तोपर्यंत सांगणं हे चुकीचं ठरेल आणि कदाचित त्याच प्रकारचा सामना पाहायला मिळेल याच्यात शंका नाहीये. 34 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र परफ्यूम डिलिव्हरी, मिट्टी की खुशबू यावेळेस मात्र अजिंक्यला दिली गेली की काय. चेंडू टक दिशी उडतोय, नाकाच्या समोरून जातोय, धुळीशे काहीशे कण नाकावरती आदळत आहेत की काय, आणि या मातीचा सुगंध अजिंक्यला आला असावा याच्यात शंकाच नाहीये. अजिंक्य यांच्या विरोधामध्ये आय थिंक नाही या सत्रामध्ये पहिला डॉट बॉल पाहायला मिळालाय. सुफियान, नवीन चेहरे आहेत, नवोदित खेळाडू आहेत. खोलात टाकलाय बॅटीचा इनसाइड एज, ईट का पत्थर से जवाब हम भी देना चाहते हैं, हेच काहीतरी सांगितलंय. टीट फॉर टॅट सुफियानने केलाय कमबॅक, अजिंक्यला दाखवलाय डगआउटचा रस्ता. मनसे चषक 2025 ची पर्वणी आपल्या सर्वांच्या भेटीला येते. स्वर्गीय संदीप धनाजी पाटील
यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि राहुल दादा नो डाऊट तुला आम्ही येत्या शुक्रवारपासून इन ॲक्शन पाहणार आहोत. जबाबदारी वाढली. तुझा टीझर आम्ही पाहिला, तुझ्या स्पर्धेचा खूप चांगला वाटला. प्रत्येक आयोजक काहीतरी नवीन करू पाहतोय. ज्या प्रकारे मी राहुल दादाबरोबर बोलत होतो त्यावर राहुल दादांनी सांगितलं की यावर्षी राजकीय चेहऱ्यांबरोबरच एक मोठा क्रिकेटर आपल्या कळंबोलीकरांना पाहता मिळणार आहे कदाचित या स्पर्धेमध्ये. दादा ही भविष्यवाणी मी इथे केली आहे, परंतु ती पूर्ण तू करशील यात शंका नाहीये. यस, ही काहीशी गोड बातमी मात्र राहुल दादांनी आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. हवेमध्ये चेंडू, हवेमध्ये चेंडू, रिव्हर्स स्वीपचा फटका, आलाय षटकार. सागर दरेकर, कोण थांबवणार या सागर दरेकरला, आणि थांबणार तो सागर दरेकर कसला. संपूर्ण दिवसभर याची बॅट बोलते. नवी मुंबई पोलीस दलामध्ये एक ॲथलेटिक म्हणून तो त्याची भूमिका दर्शवतोय. नवी मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये तो कार्यरत आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्र क्रिकेट खेळत असताना तो पिंजून काढतोय आणि खूप साऱ्या मोठ्या क्रीडा स्पर्धेमध्ये तो ॲज अ आयकॉनची देखील भूमिका दर्शवतोय. एक ॲथलेटिक कसा असावा, कसा परिपक्व असावा, फक्त आणि फक्त क्रिकेटच नव्हे भरपूर साऱ्या स्पोर्ट्समध्ये तो अव्वल आहे आणि त्याचीच उपस्थिती तो मात्र रिव्हर्स स्वीपच्या षटकाने दर्शवतोय. षटकाचा होतोय खेळ समाप्त. स्कोर मात्र जाऊन थांबतोय 40च्या घरामध्ये. 6 चेंडूचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहे. सलग 2 षटकं 20-20च्या सरासरीने धावा एकजूट केल्या जातात. बघा नाणेफेकीचा कौल जिंकले आणि त्यानंतर लगेच याचा इशारा दिला गेला आम्ही फलंदाजी करणार आहोत आणि त्याला मात्र सार्थ अशी भूमिका दर्शवली गेली आणि प्रत्युत्तरा दाखल आपण पाहतोय 20-20 40 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. आतापर्यंत या सत्रामध्ये आपण पाहतोय 6 षटकार लावले गेलेत. एकही चौकार पाहायला मिळाला नाहीये. एक मोठी बॅटिंग स्ट्रेंथ आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय 12 आलेत. पहिला चेंडू इथे मात्र अवांतर घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. स्वैर मारा केला जातोय. लेग स्टिकच्या खूप लांबून जाणारा चेंडू वाईड बॉल येतोय. बघा गोलंदाज बाळा यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. विकेट हॅट्रिक साठी 1500 अक्षय चव्हाण यांच्याकडून पारितोषिक आलंय. परंतु पारितोषिक जसं बाळाने ऐकलं त्याच्या विरोधामध्ये मात्र फलंदाजाने ठोकलाय षटकार. हाय तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून घनाघाती प्रहार येतोय 6 धावांसाठी. षटकार. तो जरूर आखू टप्प्याची लाईन आणि ज्याच्यावरती मात्र ठोकलाय षटकार. व्हाईट बॉलचा इशारा. प्रवीण सर मैदानामध्ये व्यासपीठाच्या अगदी समोर आपण पाहतोय की एक लहान चिमुरडा आलाय, एक लहान मुलगा आलाय जो मात्र ज्या ज्या वेळेला डीजे वाजतोय त्या वेळेला तो नाचतोय. प्रवीण सर 21वे शतक आहे. पिढ्या मोबाईलमध्ये बर्बाद झाल्यात की काय असं म्हणावं लागेल. ऑनलाईन गेमिंग, मोबाईलवरचे गेम, मोबाईलवरचा युट्यूब, मोबाईलवरचा इंस्टाग्राम याच्यामध्ये पूर्णपणे पिढी गुरफटली गेली आहे. परंतु या व्यासपीठाच्या माध्यमातून त्या तमाम पालकांना मी एवढंच सांगेन, वेळ भेटला तर मैदानावरती मुलांना आणत जा, मातीचा खेळ शिकवत जा, कारण की शरीर संपदा सुखरूप आहे तर तुमचं जीवन अधिक सुखद आहे. हलकासा ओरपी चेंडू ऑन साइडला मिडविकेटच्या डोक्यावरून येतोय षटकार. तर असं आता वाटतंय की कॉमेंट्री बॉक्स मध्ये समालोचन थोडंसं बंद ठेवूयात. संधी फक्त हमजा आणि डीजेला देऊयात, कारण की षटकारांशिवाय दुसऱ्या धावा मिळत नाहीयेत. काय जबरदस्त मारा केला जातोय. अजून एक मोठा फटका, अजून एक मोठा फटका बॅकवर्ड फाईनच्या डोक्यावरून, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी येतोय षटकार. आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या मात्र जाऊन स्थिरावते 60च्या घरामध्ये. आमचे डीजे मास्टर 50-50 वरतीच थांबलेत, परंतु इथे 60 धावा झाल्यात. 65. आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स संघाने या संपूर्ण स्पर्धेमधील धावसंख्येचा उच्चांक प्रस्थापित केला होता. त्याच उच्चांकाला मोडीत काढलं जाणार का? या 60 धावेंमध्ये 9 षटकार ठोकले गेलेत. दिवाळी यायला अजून भरपूर टाइम आहे, परंतु नववर्षाच्या स्वागतासाठी फटाके फोडले जात आहेत की काय मैदानाच्या आत? अजून एक मोठा फटका, षटकार येतोय.
सलग आय थिंक 4 चेंडू टाकलेत आणि या 4 चेंडूंवरती 4 सलगचे षटकार ठोकले गेलेत. बघा स्ट्राइक वरती असलेला सुरेश मोहिते ज्याच्या विरोधामध्ये सचिन ठोंबरे शिवानी सलग 5 षटकार लगावले होते, परंतु आज सुरेश मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकलेत, विक्रम मोडीस काढला जाणार का? सचिन ठोंबरे शिवा यांचा विक्रम मोडीस काढला जाणार का? जो मात्र याच मैदानावरती शिवा यांनी 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगावले होते सेमी फायनलच्याच मॅच मध्ये सुरेश मोहिते यांच्या विरोधामध्ये. काळ येतो काळ जातो, खेळाडू घडत असतो, स्वतःला अपग्रेड करत असतो आणि सुरेश मोहितेने स्वतःला अपग्रेड केले. 71. हो 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 हो, यावेळेस मात्र बीट केले, वेगाने बीट केले. पहिला डॉट बॉल सुरेश मोहिते यांचा पाहायला मिळतोय. ही मॅच संपल्यानंतर उद्याच्या ड्रॉ घेण्यासाठी लॉटसाठी सर्व संघनायकांना विनंती असेल की आपण लगेचच यायचंय. कुणाची वाट पाहिली जाणार नाहीये. मॅच संपली रे संपली, लगेचच ड्रॉज इथे घेतले जातील याची आपण दक्षता बाळगायची. शेवट केला गेलाय चौकाराने. पहिल्या सत्राचा होतो खेळ समाप्त. धाव फलकावरती आपण पाहतोय 75 धावा अगदी 3 षटकामध्ये कुठून काढल्या गेल्यात प्रवीण सर. धाव संख्येचा उच्चांक, धाव संख्येचा हिमालय उभारला गेलाय. आणि विश्लेषण जर का करायचं म्हणलं सुरेश मोहिते यांच्या वैयक्तिक खेळीचं, तर जरूर आमचे योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. 35 धावांची मॅरेथॉन इनिंग ज्याच्यामध्ये 5 षटकार ठोकलेत, 388चा स्ट्राईक रेट त्यांनी मेंटेन केलाय. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा फेरबदल होतोय. मी थोडंसं थांबतोय, मी थोडीशी विश्रांती घेतोय, परंतु या पुढील सामन्याच्या धावत्या वर्णनासाठी मी विनंती करेन पश्चिम महाराष्ट्र घाट माथ्यावरचा एक कणखर आवाज, पहाडी आवाज, अर्थातच मुलुक मैदानी तोफ श्रीकांतजी मुळीक, अर्थातच चिकू यावं आपण. वेलकम असेल आपलं. हॅलो हॅलो, चला या ठिकाणी सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. मित्रांनो, आपण पाहतो आजच्या दिवसातील अर्थातच दिवस क्रमांक 1 खऱ्या अर्थानं सकाळी शुभारंभ झाला. खूप चांगलं या ठिकाणी आयोजन आपल्याला सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळत आहे. अगदी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण उद्घाटन सोहळा पाहिला. दुपारच्या सत्रामध्ये देखील खूप चांगल्या मॅचेस, खूप चांगले या ठिकाणी षटकार, खूप चांगले चौकारांची टोलेबाजी पाहायला मिळाली. आणि सायंकाळच्या सत्रामध्ये देखील पहा, अगदी पाखरं देखील आता आपल्या घराकडे परतताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण संध्याकाळची वेळ झाली आहे, अगदी अंधार होत चाललाय. दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला पुन्हा एकदा शुभा पाहिजे, असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, अशा या शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावरती चाललेला हा क्रिकेटचा महासंग्राम, अर्थातच स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्मृतिचषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेतील शेवटची आणि अंतिम लढत, आणि या लढतीमध्ये जर पाहिलं पहिल्या पूर्वार्धामध्ये या ठिकाणी 75 धावा उभारत असताना 76 धावांचं आव्हान दिलंय. आणि आव्हान गाठत असताना आपण पाहतोय सलामीची धडाकेबाज फलंदाज जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. टिमो आणि अमर ही जोडी, सागर दरेकर. बघा, या खेळाडूनं आपली स्वतःची एक वेगळी छाप या मैदानावरती पडली आहे. या मैदानावरच नव्हे तर पूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूच्या नावाची चर्चा सातत्याने होत आहे. खूप या ठिकाणी चांगला खेळ सातत्याने त्याचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. पोलीस दलामध्ये कार्यरत आहे, परंतु क्रिकेटवरती असलेलं प्रेम, आणि हे प्रेम आपण सातत्याने इथं या ठिकाणी पाहत असतो. खूप मोठी या ठिकाणी धावसंख्या उभारली आहे. आणि धावसंख्या उभारत असताना
या मैदानावरती तुम्हाला असे फटकेबाजी करावी लागेल. होय, बघतोयस काय रागानं षटकार मारलाय या वाघानं. पहा या ठिकाणी प्रतिस्पर्धी किती मोठा आहे, प्रतिस्पर्धी किती मोठा आहे हे तुम्ही डोळ्यासमोर ठेवू नका. तुम्हाला इथे फक्त धडपड करायची आहे. इथे तुम्हाला 100% स्वतःचं योगदान द्यायचं आहे आणि योगदान देत असताना आपण पाहतोय फलंदाज प्रयत्नाची पराकाष्ठा करताना देखील पाहायला मिळत आहेत. संघाची एकूण धावसंख्या 8. आता मात्र यावेळीस मैदानावरती फलंदाज गोलंदाजाची लावेल काय वाट लावणं इतकं तर सोपं नाहीये. कारण प्रतिस्पर्धी गोलंदाज सागर दरेकर आहे जो या मैदानाचा ओ हो लावलंय काय वाट लावणारा, वाट पाहिली आणि वाट धावली. षटकार. मात्र या ठिकाणी दिल्लीला जायचं आहे. तुम्हाला बैलगाडीनं जाऊन जमणार नाहीये. तुम्हाला हवाई फायर या ठिकाणी करावीच लागेल. परंतु पहा आणखीन एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू गेलाय. दन 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 करा सीमे रेषे पार. चौकार चौकार चौकार. आता कुठेतरी झूम दिल्यागत वाटत असेल कारण हा देखील संघ चांगली सुरुवात करतोय. सागर दरेकरवरती आक्रमण केलंय परंतु आणखीन एक फटक्यामध्ये पाहायचं अंतर किती आहे. एस डेफिनेटली या चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आणि उंची गाठत असताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. अक्षरच्या चेंडू भूमीला दान झालाय आणि किंबहुना संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय बिन गडीबात 20 ही धावसंख्या. 20 धावा धावफलकावरती पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाच्या देखील पहिल्या षटकामध्ये 20 धावा होत्या. अगदी तसेला तसं टिक फॉर टॅग आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकामध्ये देखील 20 धावा जमवल्यात. चला या ठिकाणी मी क्रीडा खेळाडूंचं लक्ष वेधतोय. उद्याचे जे संघ आहेत, उद्या जे संघ या मैदानावरती खेळणार त्या सर्व संघनायकाला विनंती करतोय आपण आमच्या मुख्य मंचावरती कॉमेंट्री बॉक्सची संपर्क साधायचा आहे. बघा इंटर कॉलनी विभागातून आपण शनिवारी आणि रविवारीच्या दिवसामध्ये तब्बल 22 संघ खेळवतो. आज 12 संघांना खेळताना पाहायला टिनू चोपडे यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. सलग 3 चेंडू 3 षटकार. विवेक गडकरी अर्थात पिंट्या यांच्याकडून मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक येते. तर बघूयात हे पारितोषिक पटकावतील का. यस बघा पारितोषिकापेक्षा त्याचा आत्मबल आत्मविश्वास निश्चितपणे या पारितोषिकानं वाढेल आणि तो आत्मविश्वासपूर्वक फटका या ठिकाणी फलंदाच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. सुरेश मोहिते यांच्यावरती देखील केलंय आक्रमण. चेंडू होतोय फरार. 4 धावण करता. ठीक आहे. बघा जिंकणाऱ्यापेक्षा ना हरणाऱ्याची चर्चा जास्त होणं गरजेचं आहे. कोणाला हा शिवस्वराज्य जर जिंकले तर 5000 रुपयाचं पारितोषिक अक्षय भुसार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणखीन कुणाकडे नाव सांगा. बघा प्रतिस्पर्धा संघ हरण्यासाठी या ठिकाणी बघा हरण्यासाठी ना तुम्हाला प्रयत्न नव्हे तर कट रचावे लागतील. अगदी कट रचावे लागतील. कट रचणं इतकं तर सोपं नाहीये. तिथे शिवस्वराज्य संघ जिंकला पाहिजे काहींना वाटतंय, काहींना वाटतंय आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ जिंकला पाहिजे. प्रत्येकाला माहिती आहे आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाला हरवणं इतकं तर सोपं नाहीये. या संघाची संघबांधणी भरपूर मजबूत आहे. या संघामध्ये तोफखाने आहेत. अगदी 1 से बढ़कर 1 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि अगदी एक शेर आहे तर दुसरा सव्वा शेर आहे, असे खेळाडूंचा भरणा असलेला हा आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ पाहतोय. अगदी दिमागदार पद्धतीनं शनिवारच्या लॉर्ड्स मध्ये आपण त्यांचा दबदबा पाहिला आहे. संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतो 20, जिथे आपण 26 धावा धावफलकावरती पाहत असताना बघा कपिल जमदाडे यांच्याकडून लगातार 3 षटकार करता 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा कपिल जमदाडे यांचं देखील कौतुक करावं लागेल. सातत्यानं खेळाडूवरती बक्षीस लावतायत. मॅच जिंकली तरी 5,000 रुपये बक्षीस आपण नन्ना मुन्ना जाधवकर अक्षय भुसारेकडून पाहतोय. पण इतकं तर सोपं नाही आहे. सुरेश मोहिते नावाची तोफ या मैदानावरती आज चालली आहे. आज सुरेश मोहितेनं मिळून प्रभावित केलाय. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये देखील आपल्याला तेवढीच धारदार पाहायला मिळाली. परंतु पहा जिथे फक्त एक धाव पाहायला मिळते. विवेक गडकरी यांच्याकडून देखील आपण पाहतोय सलग 3 षटकारा करता रोख रक्कम 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालाय. बघा षटकार येतील का? पहिल्या सत्रामध्ये तब्बल 10 षटकार पाहायला मिळाले. दुसऱ्या सत्रामध्ये देखील पहिल्या षटकामध्ये काही षटकार पाहायला मिळाले, पण दुसऱ्या षटकामध्ये पाहणा एकही षटकार पाहायला मिळाला नाही. म्हणजे कुठेतरी आता पूर्णतः बॅकफूट वरती ढकलला गेलाय आणि आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघ या सामन्यामध्ये आपली दहशत, आपली हुकूमत या ठिकाणी प्रस्थापित करताना पाहायला मिळतोय. लाजवाब संघ आहे, लाजवाब खेळ राहिला या संघाचा आणि सातत्याने म्हणतो ना या संघाची एकी खूप चांगली राहिली आहे. चला मॅच लवकर चालू करायचे. 3 षटकारा करता कपिल जामदाडे असतील, विवेक गडकरी असतील, यांच्याकडून रोख रक्कम आपण पाहतोय 3,333 रुपयाचं पारितोषिक जमा झालाय. बघा प्रतीक ठाकूर गोलंदाजी करतायत, लीडर आहेत, स्वतः या संघाचा संघनायक आहे स्वतः. ओ काय चेंडू लीड या ठिकाणी पहा ना स्विंग होतोय. टप्पा पडल्यानंतर इथून देखील अगदी सहजरित्या दिसला चेंडूनं कशा पद्धतीने वळण घेतलं. अगदी टप्पा पडल्यानंतर देखील चेंडूनं घरकन गिरकी घेतली आणि फलंदाजाला देखील समजला नाहीये. म्हणजे गिरकी फिरकी घेतोय तो म्हणजे गोलंदाज प्रतीक ठाकूर. परंतु पहा जिथे फलंदाज आउट होतोय. चला या ठिकाणी उद्याचे संघ या ठिकाणी खेळणार आहे त्या संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण सर्वांनी आमच्या पॅव्हेलियन कक्षेमध्ये हजर राहायचंय. उद्या जे संघ खेळणार आहेत त्या संघाला आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाचा विचार केला. अगदी चर्चा करत होतो आपण या संघाची एकाग्रता, या संघाचा टीमवर्क खूप चांगला राहिला योगेश. अगदी आपण म्हणतो ना मातीपासून वीट बनते, विटीपासून भिंत बनते आणि भिंतीपासून घर बनतं. आणि हा घर टिकवायचं असेल, हा घरोबा टिकवायचा असेल तर तुम्हाला एकत्रित येणं गरजेचं आहे. तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. आता टीमवर्क निश्चितपणे सातत्यानं आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघाचा पाहायला मिळाला आहे. गुड लक. अगदी ऑस्ट्रेलिया टेस्ट आपण पाहतोय. अगदी ऑस्ट्रेलिया बघा अशा पद्धतीनं आपण टेस्ट क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण पाहतो. काय क्षेत्ररक्षण सजवलं आहे. ओ स्विंग अँड मीन्स चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. एक चेंडू आणि फक्त 48 धावांची गरज. आता ऐकणारे देखील म्हणत असतील 48. अगदी भला मोठा विजय या ठिकाणी संपादित करण्याच्या उंबरट्यावरती पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी
आपण पाहतो थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघानं. विजेता संघाचं अभिनंदन. तर हार्लक शिवस्वराज्य संघ. चला लॉर्ड्स, चला उद्याचे जे संघ खेळणार आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय, चला लवकरात लवकर या. आणि मॅन ऑफ द